हाय फ्रेंड्स, इथे एक वाटी राजमा घेतला आहे, थोडंसं पाणी, आधी आपण गॅसवर कुकरमध्ये राजमा शिजवून घेणार आहोत। राजमा शिजवताना थोडेसं मीठ घालू, थोडी हळद, थोडं तेल, थोडंसं नॉमिनल। ओके, तर याला आपण काय करू, एक शिट्टी मारून घेऊ कुकरमधून। आता आपली शिट्टी घेऊन झालेली आहे आणि आता आपण काय करू, ती साहित्य पाहू। त्याचं साहित्य थोडंसं मीठ घेतलं, एक टोमॅटो कट करून घेतला, थोडी चटणी, थोडंसं शेंगदाणा कूट आणि थोडंसं खोबऱ्याचं कूट करून घेतलं, लसण अद्रक पेस्ट आणि एक कांदा। आता सर्वात प्रथम आपण काय केलं, थोडं तेल टाकून घेतलं कढईमध्ये आणि ती कढई सहसा लोखंडाचीच वापरायची, कारण आपल्याला हिमोग्लोबिन भेटते लोखंडाच्या कढईमधून। तसेच आता आपण सर्वात प्रथम कांदा, म्हणजे आपण लसण आणि अद्रक, थोडे जिरे। आता लसण थोडंसं छान परतलं आहे, आता आपण कांदा टाकून घेऊ त्यामध्ये आणि कांद्याला छान लाल रंग येऊपर्यंत परतून घेऊ। कांदा लवकर परतण्यासाठी आपण थोडंसं मीठ घालून घेऊ त्याच्यावर। आपल्याला जेवढं आवश्यक आहे तेवढं आपल्या भाजीप्रमाणे घ्यायचं। आता कांदा छान परतला आहे, तर आपण आता टोमॅटो टाकून घेऊ त्यामध्ये आणि त्यालाही छान मस्त मऊ होईपर्यंत परतून घेऊ। हे पहा, राजमाही छान शिजला आहे, एक शिट्टी घेतली आहे मी। हे पहा, वाव, किती छान दिसायला लागले। कांदा आणि टोमॅटो छान परतलेला आहे। आता हे साहित्य आपण टाकून घेणार आहोत। आपली ही ऑइल फ्री रेसिपी आहे, त्याच्यासाठी गॅस 0 करायचा आहे। ऑइल फ्री आहे म्हणजे थोडंसं नकळत तेल टाकलेलं आहे आपण। आणि आता ते जे आपलं साहित्य आहे ते चांगलं होण्यासाठी थोडंसं हे राजमाचं पाणी आपण टाकून घेऊ त्याच्यामध्ये आणि अजून त्याला थोडंसं गॅसवर फ्राय करून घेऊ। थोडीशी हळद टाकू, आधी आपण राजमामध्ये टाकलेली आहे पण अजून थोडी टाकू। छान आता मग आपलं साहित्य तयार झालेलं आहे आणि आता आपण त्यामध्ये राजमाची पेस्ट टाकून घेऊ। राजमा जे शिजवलेलं आहे ते टाकून घेऊ। आपल्या रेसिपीचं एक विशेष आहे की त्यामध्ये तेल एकदम कमी, म्हणजे अर्धा चमचाच वापरलेला आहे आणि एवढा अर्धा चमचा वापरूनही आपण एकदम छान आपली रेसिपी तयार होणार आहे। आणि हे आजकाल आपल्या तेल व्यवस्थित नसल्यामुळं तेल कमी वापरणं हेच आवश्यक आहे। पेस्टमध्ये काय करू, आपण राजमा टाकून घेऊ। आधी शिजवलेला आहे आपण, एक शिट्टी घेतली होती त्याची। वाव, छान आहे। हां, छान। जसं तुम्हाला रस्सा पाहिजे तसं तुम्ही आता करू शकता, जास्त वाढवू शकता, रस्सा कमी करू शकता, किंवा तुम्हाला फ्राय करायचं आहे तर फ्राय करू शकता राजमाला। छान असे आलेलं। आणि एक तुम्ही कांदा, लसण आणि पेस्ट टोमॅटोची मिक्सरमधून काढूनही टाकू शकता, पण मी असं आज आपण काहीतरी वेगळं करून बघू म्हणून असं केलेलं आहे, ही पद्धत वापरलेली आहे। हे पहा, छान बघा, तेल कमी वापरूनही एकदम नॉमिनल वापरूनही कसं त्याच्यावर छान तेल दिसत आहे, कारण ते आपण राजमाचं पाणी वापरून छान आधी पेस्ट तयार करून घेतली होती गॅसवरच। हे पहा, आता काय करू, थोडंसं, कारण आपली रेसिपी ही डाएट फ्री आहे, म्हणजे डाएटसाठी आवश्यक आहे, म्हणून नॉमिनल किचन किंग मसाला टाकलेला आहे आपण त्यात, थोडासा टेस्ट येण्यासाठी किचन किंग मसाला। हे पहा, कांदा मसाला, म्हणजे कांदा लसूण मसाला आहे, बाजारात भेटतो तो, थोडासा नॉमिनल, म्हणजे जास्त मसालाही नाही, जास्त तेलही नाही, आणि एकदम छान अशी भाजी, मीठ एकदम कमी, असं करून आपली ही डाएटसाठी आपल्याला आवश्यक आहे। असं आपलं कोलेस्ट्रॉलही वाढणार नाही, ही पण काळजी घेतली पाहिजे भाजी तयार करताना।
छान भाजी शिजत आहे आता. कारण ह्या भाजीला आता आपल्याला जास्त शिजवायची गरज नाही, कारण आपण राजमा आधीच एक शिट्टी कुकरमध्ये देऊन घेतलेली आहे. बस 5 मिनिट 0 गॅसवर ठेवायचा त्याला. छान असा कलर येऊपर्यंत त्याला शिजू द्यायचं. ही झाली आपली रस्सा भाजी तयार. आणि मी आता 0 गॅस केलेला आहे. यामध्ये आपण कोथिंबीरही वापरू शकतो, पण उन्हाळा असल्यामुळं माझ्याकडं कोथिंबीर उपलब्ध नव्हती, मी वापरलेली नाही. तुम्ही कोथिंबीर हे सर्व टाकू शकता. मी तेल कमी वापरून हे बघा कसा कलर आलेला आहे. त्यासाठी तेल वापरायची काही जास्त गरज नाही. आपली भाजी आता तयार झालेली आहे. मी लोखंडाच्या कढईत केली होती म्हणून पटकन स्टीलच्या पातेल्यामध्ये काढून घेतलेली आहे. हे बघा भाजी आपली किती छान तयार. बघा कसा कलर किती छान आलाय की. आता याच्यासोबत आपण भाकरी किंवा पोळी खाऊ शकतो, जे आपल्या आवडीनुसार. मी तर सहसा भाकरीच करते आणि भाकरीसाठी मी लोखंडी तवाच वापरत आहे. हे पहा लोखंडी तवा करण्यासाठी. आता गरम गरम छान भाकरी करते मी. हे पहा आता छान रस्सा भाजी आपली तयार झालेली आहे आणि गरम गरम भाकरीसोबत कांदा भाकरीसोबत सर्व आपण करूया. आता छान टेस्टी झालेली आहे. आणि माझा काही चुकलं असेल लाईक कमेंट्स आणि शेअर करा व्हिडिओला. ओके बाय.